खुसखुशीत गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्या. बऱ्याच वेळा आपण ना मैद्याच्या शंकरपाळ्या करतो, पण मी आज तुम्हाला त्याच पद्धतीने गव्हाच्या पिठाच्या दाखवणार आहेत. अगदी खुसखुशीत आणि अगदी टेस्टी बिस्किटासारखे होतात. तर इथं ना मी 1 वाटी तूप घेतलं आहे, त्याचसोबत 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि 1 वाटी पाणी घेतलं आहे. तर हे तिन्ही सर्व गॅसवरती ठेवून मी फक्त साखर विरघळोस्तोपर्यंतच हे गरम करून घेणार आहे. इथे बघू शकता मी थोडं मिक्स करून घेतलेलं आहे. इथं तुपाच्या ऐवजी आपण डालडा पण वापरू शकतो. आता गॅसवरती ना हे फक्त साखर विरघळून घेणार आहे. तूप आणि साखर दोन्हीही विरघळून घेतलेलं आहे. उकळी वगैरे काय नाही काढणार, फक्त इथं मी विरघळून घेतले. आता गॅस मी बंद करते आणि हे जे पाणी आहे ना शंकरपाळ्यासाठी तयार केलेलं थंड करायला ठेवून देते. आता इथं बघा हे पाणी चांगलं थंड झालेलं आहे. आता इथं मी पीठ मळायला घेणार आहे. तर गव्हाचं पीठ आता जितकं पाण्यात बसेल ना तितकंच मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. आता इथं 1 वाटी तूप, 1 वाटी साखर, 1 वाटी पाणी घेतलं आहे. तर याच्यासाठी ना मला ज्या वाटीने घेतले ना त्या वाटी 6 वाट्या मला इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी. तर कमी जास्त होऊ शकतं. तर आता पीठ पहिल्यांदा मी चाळून घेतलं आहे. तर थोडंसं चिमूटभर मीठ घालते. गोडाचा पदार्थ आहे त्याच्यामुळे मीठ थोडंसं घालावंच. आता हे पीठ मी पीठ आणि मीठ मिक्स केलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये हे जे तुपाचं साखर आणि पाणी मिक्स करून ठेवलेलं आहे थोडं थोडं घालते आणि याचा चांगला मस्त असा गोळा तयार करून घेते. आता गौरी गणपतीचे सण आले आहेत, आपण फराळाचं बऱ्याच वेळा बनवतो. तर अगदी झटपट मैद्याची शंकरपाळी नको असेल तर अशा पद्धतीने गव्हाची शंकरपाळी नक्कीच बनवून बघा. मस्त पण होते, टेस्टी पण होते आणि अगदी पौष्टिक पण आहे. तर थोडं थोडं पाणी घालत इथे मी या पिठाचा असा गोळा करून घेतलेला आहे. तर लागलं तर थोडंसं आपण इथं थंड पाणी पण वापरू शकतो. अगदी थोडं, खूप जास्त नाही. तर इथं बघू शकता असा घट्टसरच गोळा करून घेतलेला आहे आणि आता हा मी एक अर्धा तास तरी भिजायला ठेवते. तर एक अर्ध्या तासाने मी इथं शंकरपाळ्या करायला घेतल्यात आणि पीठ थोडंसं मळून घेतलेलं आहे परत. तर खूप जास्त पातळ नाही, अगदी जाडच ठेवणार आहे. शंकरपाळ्या म्हणजे चांगल्या खुसखुशीत होतील. तर पीठ कडक आहे म्हणजे मऊ पीठ नाही, त्याच्यामुळे हे चिरा अशा पडतात. पण काय हरकत नाही, आपण एक काठ कट करून नंतर शंकरपाळ्या आपण कट करून घ्यायचे आहेत. तर इथं बघू शकता मी बऱ्यापैकी इथं जाडच लाटिंबी लाटून घेतली. आता याच्या 4 काड्या मी एकसारख्या करून घेते. तर अशा पद्धतीने करून घेतलेले आहे. तर मस्त आपल्याला हवे त्या आकारात इथं शंकरपाळ्या करून घ्यायच्या. मी अगदी छान बारीक अशा शंकरपाळ्या करून घेतलेल्या आहेत चौकोनी. तर बघू शकता अशा पद्धतीने. तर छान इथं शंकरपाळ्या करून तयार झालेले आहेत. आता तेल इथं मी गरम करायला ठेवलेलं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम करून गॅस कमी केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये या शंकरपाळ्या मी घालून घेते आणि अगदी मोठ्या गॅसवरती नाही, एकदम कमी आणि मध्यम अशा गॅसवरती ह्या शंकरपाळ्या छान दोन्ही साईडून मस्त असा रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचे आहेत. खूप जास्त करपवायच्या पण नाहीत. तर छान असा कलर आला पाहिजे. शंकरपाळी छान तेलावरती तरंगली का नाही की मग ह्या शंकरपाळ्या अशा काढून घ्यायच्या. मस्त म्हणजे दोन्ही साईडला छान असा रंग आला पाहिजे. तर या शंकरपाळ्या गव्हाच्या आहेत तरी पण ह्याला अजिबात जास्तीचं तेल लागत नाही. अगदी कमी तेलामध्ये पण मस्त खुसखुशीत पौष्टिक गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्या तयार होत आहेत आणि तळायला पण खूप जास्त वेळ लागत नाही. फक्त अगदी मोठ्या गॅसवर नाही तळायच्या, म्हणजे मोठ्या गॅसवर तळल्या तर कलर लगेच त्याचा बदलतो आणि करपतात. त्यासाठी आतपर्यंत तळल्या जाव्या यासाठी बारीक आणि मध्यम गॅसवरतीच ह्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या. आता इथं बघू शकता शंकरपाळ्या मस्त अशा फुगलेल्या आहेत. तर आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. आता ह्या शंकरपाळ्या मी काढून घेते. तर छान अशा इथं शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत. बघू शकता किती मस्त दिसतात अशा. तर चला मग बघा इथं किती मस्त खुसखुशीत आणि त्याचसोबत खूप जास्त पौष्टिक अशा गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत. अगदी छान 15 दिवस महिनाभर मस्त अशा टिकतात आणि
बिस्किटासारख्या खुसखुशीत त्यासोबत अगदीच चविष्ट मैद्याच्या शंकरपाळीपेक्षा सुद्धा मस्त अशा शंकरपाळ्या तयार होतात. तर इथं बघू शकता, तुम्हाला एक शंकरपाळी मस्त अशी मी तोडून दाखवते. छान अशा खुसखुशीत शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत. तर चला मंडळी, तुम्हाला कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून बघा. लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करून जरूर सांगा आणि या गौरी गणपतीला हा फराळ नक्की करून बघा.